हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारे PYQ प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. 1919 मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा कोण भारताचे व्हाईसराय होते? पहा, 1919 मध्ये व्हाईसराय कोण होते? चला आन्सर करा. कोणाला येतंय? व्हाईसराय कोण होते? तर ते होते लॉर्ड चेम्सफोर्ड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड चेम्सफोर्ड. ओके, 1919 मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा भारताचे व्हाईसराय होते लॉर्ड चेम्सफोर्ड. ओके, त्यांच्याच कार्यकाळात एक महत्त्वाची घटना झाली होती रौलेट ॲक्ट विरोधात. ती पंजाबमध्ये आहे, अमृतसर येथे. आणि ती घटना कोणती आहे? तर ती आहे जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, जालियनवाला बाग हत्याकांड ओके घडले होतं यांच्याच काळात. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली? भारत सेवक समाजाची स्थापना अति महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हेरी इम्पॉर्टंट VIMP क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला जातो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भारत सेवक समाज याची स्थापना प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतात आणि ती कोणी केली ते देखील विचारतात. आणि ती कोणी केली आहे? तर गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आणि गोपाळ कृष्ण गोखले हे VIMP व्यक्तिमत्व आहे. मग या प्रश्नाचे उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1965. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, फळांची गोड चव ही त्यातील कोणत्या साखरेमुळे असते? तर ती फ्रुक्टोजमुळे असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फ्रुक्टोज. ओके, फळांची गोड चव ही फ्रुक्टोज या साखरेमुळे आहे. आणि फ्रुक्टोजचं रासायनिक सूत्र काय आहे? तर ते आहे CHO. ओके, ती मध ही जी फ्रुक्टोज आहे ते कशामध्ये आढळतं? मधमध्ये आढळतं. ओके, गोड फळे जे असतात, गोड फळे त्यामध्ये देखील फ्रुक्टोज आढळतं. आणि जे नैसर्गिक रस आहेत, नैसर्गिक रस, ओके, नैसर्गिक रसमध्ये देखील फ्रुक्टोज आढळतो. ओके, आणि मधुमेह आणि इतर समस्यांच्या उपचारात याचं महत्त्व जास्त आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. इंडिया डिवायडेड 1946 हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं पुस्तक आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, इंडिया डिवायडेड पुस्तक 1946 साली लिहिले गेलं आहे. यामध्ये देशाच्या फाळणीला विरोध दर्शवलाय. काय केलेलं आहे या पुस्तकामध्ये? देशाची जी फाळणी झाली त्याला विरोध दर्शवलेला आहे. ओके, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल महत्त्वाचा क्वेश्चन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दलचा महत्त्वाचा प्रश्न पहा. आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, 1950 ते 1962 मध्ये. ओके, ते एक वकील होते, हे देखील लक्षात ठेवायचे. वकील, अभ्यासक आणि राष्ट्रभक्त नेते होते. ओके, हे त्यांच्याबद्दलचे महत्त्वाचे पॉइंट महत्त्वाचे आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून आपण तुमच्या परीक्षेसाठी एक बेस्ट अशी GK ई-बुक लॉन्च केलेली आहे. आणि याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 129 रुपये. ओके, आणि ज्यांनी आपला 69 रुपीजचा जो महाप्रश्न संच आहे, म्हणजे जो आपला 2700 प्लस प्रश्नांचा, 1 लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे. ओके, हा महाप्रश्न संच ज्यांनी 69 रुपीजमध्ये घेतलेला आहे त्यांच्यासाठी ही ई-बुक फक्त आणि फक्त 89 रुपीजमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपला हा ई-बुक घ्या आणि परीक्षेसाठी योग्य दिशेने अभ्यास सुरू करा. आणि जर हा दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला हवे असतील तर ते फक्त 159 रुपीजमध्ये मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन्ही प्रश्नसंच तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर पुढे पाहूया.
भूस्खलनाच्या घटना ज्या ठिकाणी घडतात तो जोशीमठ कोणत्या राज्यात आहे, तर तो उत्तराखंडमध्ये आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. ओके, जोशीमठ हे उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. ते कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे, उत्तराखंड. जोशीमठ सांगायचे, जोशीमठ जे आहे ते अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. ओके, आणि भूस्खलन व भूधोक्यांमुळे हे चर्चेत राहणारं शहर आहे. आणि देहरादून पासून याचा अंदाजे 295 किलोमीटर अंतरावर हे स्थित आहे. हे देखील महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातं तर ते आहे उच्च घनता लिपोप्रोटीन HDL. ओके, HDL हे गुड कोलेस्ट्रॉल. ओके, गुड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जातं. ओके, शरीरात चरबीचे रेणू वाहून नेण्यासाठी लिपोप्रोटीन्स आवश्यक असतात. ओके, आणि HDL हृदयासाठी लाभदायक मानले जातं. ओके, हृदयासाठी HDL हे लाभदायक मानले जातं. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते. झेलम योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर. ओके, झेलम नदी ही उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे. ओके, प्रमुख नदी असून ती जम्मू आणि काश्मीर मधून वाहते. हिचा उगम कुठे झाला आहे, हिचा उगम झेलम नदीचा तर वेरीनाग येथे होतो व ती सिंधू नदीला मिळते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य कोणते आहे. संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य सांगायचं आहे तर संगणकाला डेटा पुरवणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संगणकाला डेटा पुरवणे हे संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य आहे. ओके, इनपुट डिव्हाइस हे संगणकाला काय काय करतं तर ते संगणकाला सूचना देतं. बरोबर, त्यानंतर काय देतं, आदेश देतं. बरोबर, आणि माहिती पुरवण्याचं काम करतं. आणि इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आहे एक कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर माऊस, यांवर देखील क्वेश्चन येतो. आणि स्कॅनर काय आहे, हे देखील एक इनपुट डिव्हाइस आहे. बुक्स अँड ऑथर्स तुम्ही करणं व्यवस्थित गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण एक बेस्ट व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये आपण सर्व इतिहासापासून करंट पर्यंत जेवढेही बुक्स आहेत ते आपण त्यामध्ये घेतलेले. आपण त्या पद्धतीचे 2 व्हिडिओ बनवले. ते आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आहेत. तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पहा, त्याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आणि त्या व्हिडिओची जी PDF आहे ती आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन फाईल्समध्ये जाऊन तुम्ही सगळ्या PDF ज्या आहेत आतापर्यंतच्या त्या ऍक्सेस करू शकता. हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर या प्रश्नाकडे वळूया. पहा, सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या सुधारकाचे आहे तर ते आहे स्वामी दयानंद सरस्वती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती, राजा राम मोहन रॉय यांच्यावर 100% प्रश्न येतो मित्रांनो. ओके, स्वामी दयानंद सरस्वती, राजा राम मोहन रॉय. आता राजा राम मोहन रॉय यांच्या संबंधीचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ओके, ब्राह्मो समाजाची स्थापना यावर देखील प्रश्न येतोच, हे लक्षात ठेवा. आणि कधी केली होती तरी 1828 मध्ये. नोट करा, पाठ करून टाका आत्ताच. राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये केलेली आहे. ओके, इथे मी लिहितो राजा, नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल PDF मध्ये. राजा राम मोहन रॉय. ओके, 1828 ब्राह्मो समाज. आणि इथे काय आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पुस्तक 1875 मध्ये लिहिलेलं आहे. ओके, आणि आर्य समाज स्थापनेमागील विचारधारा यात त्यांनी मांडलेली आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, कल्लानाई ग्रँड ॲनिकट हे भारतात बांधले गेलेले पहिले धरण कोणत्या नदीवर आहे तर ते कावेरी नदीवर आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कावेरी. ओके, चोळ राजा कारिकल चोल यांनी हे धरण कावेरी नदीवर बांधले. ते कुठे, तंजावर आणि तिरुचिरापल्ली जवळ. तंजावर आणि तिरुचिरापल्ली जवळ. आणि हे कुठे आहेत दोन्ही प्लेसेस,
तमिळनाडूमध्ये आहेत हे दोन्ही प्लेसेस, म्हणजे धरण कुठे आहे, तमिळनाडूत असेल, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, फेवरेट सब टॉपिक आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन. मिनी कॉन्स्टिट्यूशन, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, तर ती आहे 42वी घटना दुरुस्ती. कधीची आहे, 1976ची आहे. ओके. यानुसार अनुच्छेद 51A मूलभूत कर्तव्ये ॲड केली अनुच्छेद 51A नुसार. ओके, या घटना दुरुस्तीनुसार. ओके, हा देखील तुम्ही घटना दुरुस्ती करणं महत्त्वाचे. पहा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली, तर ते 1976 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 1976 मध्ये. ओके, तर 42वी घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये राज्यघटनेत अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 महाराष्ट्रात कोणत्या महिन्यात लागू झाला, तर ऑक्टोबरमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, ऑक्टोबर 2005. RTI ॲक्ट 2005 संपूर्ण भारतात कधी लागू झाला होता, 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला, आणि त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 लाच लागू झाला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, आता पहा, मायक्रो प्रोसेसरच्या पिढ्या विचार. मित्रांनो, संगणकाच्या ज्या पिढ्या आहेत, संगणकाच्या पिढ्या त्या देखील तुम्ही करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण संगणकाच्या ज्या पिढ्या आहेत त्यावर देखील प्रश्न विचारत आहे. ओके, पहिल्या पिढीत कोणती प्रोग्रेस, दुसऱ्या पिढीत कोणती प्रोग्रेस, अशा पद्धतीचे. त्यामुळे ते देखील तुम्ही करा. पहा, आणि जर त्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण संगणकावर देखील डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते आपल्या स्मार्ट एक्झाम ते यूट्यूब चॅनलवर आहेत, तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पहा. ओके. मायक्रो प्रोसेसरच्या पिढ्या व चिप प्रकार खालीलपैकी कोणते योग्य जुळवले गेलेले आहेत, पिढ्या आणि चिप प्रकार. तर पहा, जी दुसरी पिढी आहे ती कधीची आहे, दुसरी पिढी तर LSV आहे. ओके. चौथी पिढी कोणती आहे, चौथी पिढी ते आहे VLSI, आणि 5वी पिढी SLSI. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1, 2, 3. आता डिटेलमध्ये जर सांगू तुम्हाला तर दुसरी पिढी म्हणजे LSI काय आहे, तर लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजे आहे LSI. ओके. त्यानंतर VLSI काय आहे, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. ओके. आणि SLSI काय आहे, SLSI तर सुपर लार्ज स्केल इंटिग्रेशन. ओके, ह्या त्याचे फुल फॉर्म. त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ओके. प्लाझ्मा मेम्ब्रेन लवचिक असून ते लिपिड्स आणि प्रोटीन सारख्या सेंद्रिय घटकांनी बनलेले असतात. ओके, तर बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि वनस्पतींच्या मुळांद्वारे पाण्याचे शोषण होणे हे डिफ्युजनची उदाहरण आहे. हे डिफ्युजन आहे का, तर ते काय आहे, ऑस्मॉसिस आहे. मग हे विधान बरोबर असेल का, तर हे विधान चुकीचं आहे आणि हे विधान बरोबर आहे. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, फक्त एक बरोबर. तर का, प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहेत ते लवचिक असतात आणि ते लिपिड्स आणि प्रोटीन सारख्या घटकांनी बनलेले असतात. ओके. आणि जे मुळांद्वारे पाण्याचे शोषण केलं जातं. ओके, मुळांद्वारे जे पाण्याचे शोषण केलं जातं त्याला डिफ्युजन नाही म्हणत, त्याला ऑस्मॉसिस असं बोललं जातं. ओके. त्यामुळे ते दुसरं विधान चुकीचं आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे पाहूया. हडप नीती म्हटलंय, यालाच काय म्हणतात, लुटीचा सिद्धांत. TCS त्याला हडप नीती बोलते. ओके. हडप नीती डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स तयार करणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता,
तर तो होता लॉर्ड डलहौसी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लॉर्ड डलहौसी याने 1848 ते 1856 या कालावधीत लुटीचा सिद्धांत, हडप नीती लागू केली. या नीतीनुसार एखाद्या संस्थानिकाचा वारस नसल्यास त्याचं संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीन करून घेतलं जात होतं आणि या धोरणामुळे अनेक संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात झाले होते. त्यातलं पहिलं संस्थान कोणतं होतं? ते होतं सातारा. कधी? 1848 मध्ये. हे देखील लक्षात ठेवा. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर 100% प्रश्न येतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ऑर्थ्रोपोडा प्रसृष्टीबाबत कोणते विधान बरोबर आहे? ऑर्थ्रोपोडा. ओके, याबद्दल योग्य विधान सांगायचं. ही प्राण्यांची सर्वात मोठी, बरोबर, सर्वात मोठी सृष्टी आहे, हे लक्षात ठेवा, ज्यामध्ये कीटकांचा समावेश होतो. कधीही झोपेत जरी तुम्हाला विचारलं की प्राण्यांची सर्वात मोठी सृष्टी कोणती आहे, तर ती आहे ऑर्थ्रोपोडा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यानंतर हे प्राणी द्विपार्श्व, सममितीय आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, तर हे देखील बरोबर आहे. हे सममितीय, द्विपार्श्व, सममितीय आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. हे ट्रिप्लोब्लास्टिक असतात. ओके, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1 आणि 2 दोन्ही बरोबर. ओके, ऑर्थ्रोपोडा हे अपृष्ठवंशीय प्राण्यांचे सर्वात मोठे संघ आहे. यामध्ये काय काय येतात? यामध्ये येतात कीटक, यामध्ये येतात कोळी, यामध्ये येतात झुरळे. ओके, यांचा समावेश होतो. आणि हे काय आहेत? द्विपार्श्व सममित, म्हणजेच काय, तर बायलॅटरल सिमेट्री. ओके, द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री आहेत. आणि ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, तर 3 गर्भपत्र. ओके, असलेले हे असतात. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 23 कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे? अनुच्छेद 23 कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे? तर मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यांवर बंदी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यावर बंदी. ओके, तर अनुच्छेद 23 भारतातील नागरिक आणि गैर नागरिक या दोघांनाही संरक्षण देतो. यानुसार मानव तस्करी, सक्तीची मजुरी आणि तत्सम अमानवीय ज्या प्रथा आहेत त्यांचा निषेध आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न 2011 ची जनगणना. हा देखील VIMP पॉइंट आहे, हा देखील तुम्ही करणं गरजेचं आहे. 2011चा जनगणना. ओके, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 2001-2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर तो होता पर्याय क्रमांक 3, 17.7% होता. ओके, 2001 ते 2011 या दशकात भारताची लोकसंख्या किती वाढली होती? तर ती 181 दशलक्षांनी वाढली होती, हे लक्षात ठेवा. आणि या वाढीचा टक्का म्हणजेच दर किती होता? तर तो होता 17.7%. ओके, आणि जी 1911 आणि 1921चं दशक आहे, तर 1911 आणि 1921 या दशकानंतर प्रथमच कोणत्याही दशकात वाढीचा दर मागील दशकापेक्षा कमी होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. परमनंट सेटलमेंट, कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाली? लॉर्ड कॉर्नवॉलिस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, लॉर्ड कॉर्नवॉलिस. ओके, परमनंट सेटलमेंट कधी, कायमधारा पद्धत कधी लागू करण्यात आली? 1793. कोणी? चार्ल्स कॉर्नवॉलिस, म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस देखील म्हणतात. चार्ल्स कॉर्नवॉलिस नाव आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने सुरू केली कायमधारा पद्धत 1793 मध्ये. यामध्ये काय होतं, तर जमीनदारांना कायमस्वरूपी महसुलासाठी जबाबदार केलं गेलं होतं. आणि हे जे ब्रिटिश आहे, हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी नियमित उत्पन्न निर्माण करण्यासाठी करण्यात आलं होतं. ओके, हे. त्यानंतर समोरचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार
खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुष साक्षरता दर 90% पेक्षा जास्त आहे? 2011 नुसार पुरुष साक्षरता दर 90% पेक्षा जास्त या 4 राज्यांपैकी सांगायचे, तर तो आहे मिझोरमचा. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिझोरम. मिझोरम मधील पुरुष साक्षरता दर किती आहे? 91% आहे. ओके. आणि सर्वात जास्त काय, तर केरळ, लक्षद्वीप आणि मिझोरम हे राज्य केंद्रशासित प्रदेश सर्वाधिक साक्षरता दर असलेली आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी करण्यात आली? 1897. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1897. कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. कुठे केली? बेलूर कोलकाता येथे केली. ओके. आणि मिशनचा उद्देश काय आहे, तर आध्यात्मिक विकासासोबतच सामाजिक सेवा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? शहरी भागातील लिंग गुणोत्तर 2011च्या जनगणनेनुसार ते आहे गोव्याचं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गोवा. 2011च्या जनगणनेनुसार गोवा राज्यात शहरी भागातील लिंग गुणोत्तर इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या म्हणजेच लिंग गुणोत्तर प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, झाडे जिथे सापडतात आणि म्हणजे जंगलाचा प्रकार आणि त्या जंगलात सापडणारी झाडे यांचे खालीलपैकी कोणते संयोजन जोडी योग्य नाही ते सांगायचे. ओके. आता पहा, साग उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतं का, तर बरोबर आहे. अगर हे झाड पर्वतीय जंगलात आढळतं का, तर हे चुकीचं आहे, कारण अगर झाड हे उष्ण कटिबंधीय भागातील दमट जंगलात आढळतं. ओके. हे लक्षात ठेवा, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि रोजवूड उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांमध्ये आढळतं आणि बाबूळ काटेरी जंगल आपल्याला माहिती आहे, जिथे मालरान आहे तिथे काय असतं, बाबूळ असतं. ओके. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अगर पर्वतीय जंगले हे संयोजन योग्य नाही. ओके. अगर झाड मुख्यतः उष्ण कटिबंधीय भागातील दमट जंगलात आढळतं, पर्वतीय जंगलात आढळत नाही, हे लक्षात ठेवा. साग बरोबर आहे, उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतं. रोजवूड सदाहरित जंगलात आढळतं, बरोबर आहे. आणि बाबूल काटेरी जंगलात आढळतं, हे देखील बरोबर आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 1919 मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा कोण भारताचे व्हाईसराय होते? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. डिटेल आपण चर्चा केलेली आहे यावर. ओके. 1919 मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा कोण भारताचे व्हाईसराय होते? आन्सर 100% कमेंट करायचंय, कॉन्फिडन्स वाढतो तुमचा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे आहे? सत्यार्थ प्रकाश यावर देखील आपण डिटेल अनालिसिस केलंय. आन्सर कमेंट करायचंय, सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे आहे? ओके. आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, रामकृष्ण मिशन कधी स्थापन करण्यात आले? यावर देखील डिटेल अनालिसिस केलेला आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. रामकृष्ण मिशन कधी स्थापन करण्यात आले? योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2026च्या सिलेबसनुसार आपण एक बेस्ट असं जीकेचं ई बुक लॉन्च केलेलं आहे आणि या ई बुकच्या आपण
किंमत देखील खूप माफक ठेवली, फक्त आणि फक्त 129 रुपयामध्ये ही ईबुक आपण तुम्हाला देतोय. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 129 रुपयामध्ये हे ईबुक घ्यायचे. आणि स्पेशल ऑफर देखील आपण यासाठी दिलेले, ज्यांनी आपला 2700 प्लस वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतलेला आहे. 2700 प्लस वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच ज्यांनी 69 रुपीजमध्ये घेतलेला आहे, त्यांच्यासाठी ही ई बुक फक्त 89 रुपीजमध्ये मिळणार आहे. त्यामुळे या ऑफरचा लगेच लाभ घ्या. आणि जर हे दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला हवे असतील तर ते फक्त आणि फक्त 159 रुपयामध्ये मिळणार आहे. खूपच माफक फी मध्ये आपण जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि ज्या कोणत्याही नोट्स तुम्हाला हव्या आहेत त्या नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारे असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा मित्रांनो, कारण हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, हे सर्व PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न या व्हिडिओमधील दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.